नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाचे 40 प्रश्न, जे की चौकीदार या पदासाठी होत असलेल्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे। चला तर मग सुरू करू आजचं लेक्चर आणि बघा पहिला प्रश्न पहा। पोलिसांनी चोरास पकडले या वाक्यातील प्रयोग ओळखा असं विचारलं गेलेलं आहे। आता बघा ऑप्शन बघा, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग की संकर प्रयोग। आता लक्षात द्या, आता ज्यावेळेस वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असतो। आता वाक्यातला कर्ता काय? पोलीस, याला नी प्रत्यय आहे, ठीक आहे। आणि चोर काय आहे? कर्म आहे, याला सुद्धा प्रत्यय असतो। ज्या वेळेस कर्ता आणि कर्माला प्रत्यय असतो त्यावेळेस ते भावे प्रयोग होतो, ठीक आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा बघा, पाप पुण्य या शब्दाचा समास ओळखा असं विचारलं गेलेलं आहे। कुठला समास? अविभाव समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समास द्वंद्व समास की तत्पुरुष समास। आता याचे फोड कसे होते बघा, पाप पुण्याचे, पाप किंवा पुण्य, म्हणून याचा योग्य पर्याय उत्तर 2 आहे मित्रांनो, ठीक आहे। पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार वैकल्पिक द्वंद्व समास, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा पहा, आई सारखी आईच या वाक्यातील अलंकार कोणता असं विचारलं गेलेलं आहे। उपमा अलंकार आहे का, उत्प्रेक्ष आहे का, रूपक अलंकार आहे की अनन्वय अलंकार, ठीक आहे। याचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हा अनन्वय अलंकाराचा प्रकार आहे मित्रांनो। आई सारखीच आई, उपमेयाला उपमा कशाची म्हणजे उपमा दिली जात नाही त्यावेळेस ते अनन्वय अलंकार होतो, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा पहा, दर्प या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? दर्प म्हणजे काय? सुगंध, अहंकार, भीती की राग। त्याचे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 दर्प म्हणजे सुगंध, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऐच्छिक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। अनिवार्य, अनैच्छिक, आवश्यक की तात्काळ, ते याचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 याचा विरुद्धार्थी शब्द विचारला म्हणून अनिवार्य हे याचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा बघा, सज्जन या शब्दाची संधी विग्रह संधी फोड करायची आपल्याला कुठली योग्य प्रकारे होईल? बघा, सज आणि जन, सज आणि न, सद आणि जन की सद अधिक जन, याचे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 सद अधिक जन बरोबर सज्जन, ठीक आहे। तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे मित्रांनो हे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा बघा, तो रोज व्यायाम करत असे पूर्वी या वाक्याचा काळ ओळखा। आता भूतकाळाचं वाक्य आहे, पण ती भूतकाळातली नेहमीची क्रिया होती म्हणून हा रीती भूतकाळ होतो मित्रांनो, ठीक आहे। पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे। एखादी क्रिया भूतकाळात सतत सुरू होती म्हणून रीती भूतकाळ याचे योग्य उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, मुलांनो रांगेत उभे राहा या वाक्यातील मुलांनो या शब्दाची विभक्ती कुठली आहे? ज्यावेळेस हाक दिली जाते मित्रांनो त्यावेळेस त्याची विभक्ती होते संबोधन, ठीक आहे। मुलांनो रांगेत उभे राहा याची विभक्ती होती मित्रांनो संबोधन, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, अंगाची लाही लाही होणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा किंवा सांगा असं विचारलेलं आहे। खूप उकाडा होणे, अतिशय राग येणे, ताप येणे की खूप आनंद होणे। अंगाची लाही लाही होणे म्हणजे अतिशय राग येणे, रागाने पणाने, ठीक आहे। म्हणून याचं योग्य उत्तर असणार अतिशय राग येणे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोला काकडीला राज्य या म्हणीचा अर्थ काय? ठीक आहे, कोल्याला काकडी आवडते, शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात, फसवणूक करणे की उपाशी राहणे। त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात। नेक्स्ट क्वेश्चन बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा। स्वतःशीच केलेले भाषण म्हणजेच काय? सोगत, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील पर्यायापैकी अचूक शुद्ध शब्द कोणता असं विचारलं गेलेलं आहे। वारंवार परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न मित्रांनो, लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे आशीर्वाद, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचे आहे। मोरिनी, मोरीन, लांडोर, मोरे की मयुरी, त्याचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 मोर याचं स्त्रीलिंगी रूप आहे लांडोर, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पेरू या शब्दाचे अनेक वचनी रूप खालीलपैकी कोणते? पेरुवे, पेरी, पेरुवा की पेरू, तर पेरूचं मित्रांनो अनेक वचनी रूप सुद्धा पेरूचं होते, ठीक आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य आन्सर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, मांजराकडून उंदीर मारला गेला या वाक्याचा प्रयोग ओळखा, ठीक आहे। तर लक्ष द्या मित्रांनो, ज्या वेळेस कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो बाकी काही पाहायचं नाही, ज्यावेळेस कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो त्याचं उत्तर असते मित्रांनो नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी, ठीक आहे। कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग। नेक्स्ट क्वेश्चन बघा, बिनचूक या शब्दाचा समास ओळखा। बिनचूक या शब्दाचा समास कुठला आहे? आता बघा, ज्या वेळेस एखाद्या शब्दाला उपस्वर्ग लागलेला असतो त्यावेळेस ते अविभाव समास असते, ठीक आहे। म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1
अविभाव समासाचं उत्तर आहे. याची फोड कशी होईल मित्रांनो? चुकी शिवाय. बिनचूकची फोड कशी होईल? चुकी शिवाय. म्हणून हे अविभाव समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा बघा. अंबुज या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. समानार्थी शब्द विचारा. ठीक आहे. ढग, समुद्र, कमळ की आकाश? त्याचे योग्य उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3. अंबुजसाठी कमळ हे समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न पहा बघा. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विघातक, विधायकता, विनाशक की दुष्ट? त्याचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. विधायकसाठी विघातक हा अपोजिट वर्ड आहे मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्याचा काळ कुठला? हा आहे मित्रांनो साधा वर्तमान काळ. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे. साधा वर्तमान काळ सूर्य पूर्वेला उगवतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त, इ, आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो, जेवढ्या काही विभक्ती आहेत त्याच्या प्रत्येकाचे आपल्याला प्रत्यय माहीत पाहिजे, पाठ पाहिजे. ठीक आहे. तई हा सप्तमीचा प्रत्यय मित्रांनो. ठीक आहे. तई हा सप्तमीचे प्रत्यय आहेत. आता द्वितीयचे प्रत्यय काय आहेत? स, ला, ते किंवा सला, नाते. ठीक आहे. पंचमीचा आहे मित्रांनो ऊन, हुन. आणि तृतीयचा आहे मित्रांनो नेयशी, नेयशी. ठीक आहे. आणि सप्तमीचा आहे त, इ, आ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. उंटावरचा शाणा या वाक्याचा अर्थ सांगायचा आपला. उंटावरचा शाणा म्हणजे काय? अतिशय हुशार माणूस, उंच माणूस, मूर्खपणाचा सल्ला देणारा की हुशारीचा सल्ला देणारा? त्याचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक 3. मूर्खपणाचे सल्ले देणारा म्हणजेच काय? उंटावरचा शाणा, दीड शाणा म्हणतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. थेंब थेंब तळे साचे या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बघा. पावसाने तलाव भरणे, थोड्या बचतीतून मोठी रक्कम तयार होणे आणि पाण्याचा अपव्यय करणे की थेंबाची किंमत समजणे? त्याचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक 2. थोड्या थोड्या बचतीतून मोठी रक्कम तयार होते. पुढचा प्रश्न पहा बघा. शब्द समूहाबद्दल एक शब्द. शत्रूकडील गुप्त बातमी काढून आणणारा याला कुठला शब्द आहे मित्रांनो? दूत आहे, सैनिक आहे, हेर आहे की गद्दार आहे? त्याचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक 2. जे शत्रू पक्षातील गुप्त खबरी काढून आणतो त्याला हेर म्हटलं जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी अचूक शुद्ध शब्द कोणता असं विचारला गेलेलं आहे? त्याचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक 2. वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा कधी पण. आध्यात्मिक. ठीक आहे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. लिंबू. लिंबू या शब्दाचे अनेक वचन काय होईल? पर्याय बघा. लिंबे, लिंबू, लिंबवे की लिंबोळ्या? त्याचे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. लिंबू याचा अनेक वचन मित्रांनो लिंबे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहा. दिग्दर्शक या शब्दाची अचूक संधी ओळखा असं विचारलं गेलेलं आहे. ऑप्शन बघा. दिग अधिक दर्शन, दिग अधिक दर्शन, दिग अधिक दर्शक की दिशा अधिक दर्शक? त्याचे योग्य आन्सर असणार पर्याय क्रमांक 2. हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे मित्रांनो. ठीक आहे. कच्या जागी त्याच रांगेचा ग येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुरेशने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. परत आपल्या प्रयोगावर प्रश्न विचारला गेलेला आहे. आता बघा. वाक्यातील कर्ता आहे सुरेश, कर्म आहे आंबा. ज्यावेळेस कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो आणि वाक्य भूतकाळी असते त्यावेळेस तो होतो कर्मणी बरोबर. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचे योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा बघा. चहा पाणी या शब्दाचा समास ओळखा. आता चहा पाणी कुठला समास होतो? इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व की तत्पुरुष समास? त्याचे योग्य आन्सर असणार पर्याय क्रमांक 3. चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ किंवा नाश्त्याचे पदार्थ या अर्थाने समाहार द्वंद्व याचे योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा बघा. अहि या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला? अहि या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला गेलेला आहे. साप, हत्ती, सिंह की घोडा? तर अहि म्हणजे मित्रांनो साप होते. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 याचे योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा बघा. कृत्रिम या शब्दाचे योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृत्रिमचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला गेलेला आहे. बनावट, खरा, चांगला की नैसर्गिक? त्याचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. कृत्रिमच्या अपोजिट होते मित्रांनो विरुद्धार्थी शब्द होतो नैसर्गिक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा बघा. मी उद्या गावाला जाईन या वाक्याचा काळ ओळखा. जाईन म्हणजे भविष्यकाळ. ठीक आहे. अपूर्ण भविष्य आहे का, पूर्ण भविष्य आहे का, साधा भविष्य की रीती भविष्य? तर या साधा भविष्य काळ आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऊन, हुन हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? ऊन हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहे मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खडे चारणे या वाक्याचा अर्थ ओळखा. खडे खाऊ घालणे, अपमान करणे, पराभव करणे की शिक्षा करणे? त्याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. खडे चारणे म्हणजेच पराभव करणे. पुढचा प्रश्न बघा. अति शहाणा त्याचा बैल रिकामा वारंवार आलेला प्रश्न आहे. या म्हणीचा अर्थ काय?
शहाण्या माणसाचा बैल रिकामा नसतो. जो खूप शहाणपणा करतो त्याचे काम बिघडते. शहाणपणा नेहमी उपयोगी पडते की बैलाला रिकामे सोडून देणे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जो खूप शहाणपणा करतो त्याचे काम नेहमीच बिघडते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. दुसऱ्याच्या मनातील जाणणारा, या अर्थाने काय होईल? अंतर्ज्ञानी, मनकवडा, भविष्यचा की संत. त्याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. दुसऱ्याच्या मनातील ओळखणाऱ्याला म्हणतात मनकवडा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता असं विचारलं गेलेलं आहे. मित्रांनो, याचा पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 याचं योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बोका या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा. बोका, बोकी, मांजर, भाटी की मांजरी. त्याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. बोका याचं स्त्रीलिंग रूप मित्रांनो भाटी. पुढचा प्रश्न बघा. जळू या शब्दाचे अनेक वचन काय होईल? जळू, जळवू, जळुवा, जळवा की जळवे. त्याचं योग्य आन्सर पर्याय क्रमांक 2. जळवा याचं अनेक वचन होईल. पुढचा प्रश्न बघा. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. यातील अलंकार ओळखा. बघा, रूपक अलंकार, उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार की श्लेष अलंकार. त्याचं योग्य आन्सर असा पर्याय क्रमांक 3. ज्या वाक्यामध्ये जणू काय गमे वाटे भाषे हे शब्द जर आले मित्रांनो तर तो अलंकार होतो उत्प्रेक्षा अलंकार. कुठले शब्द? जणू, गमे, वाटे किंवा भाषे हे जर शब्द आले मित्रांनो त्या वाक्यामध्ये अलंकार तुम्हाला जर विचारला गेला तर सरळ सांगायचं उत्प्रेक्षा अलंकार होतो. ठीक आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.